preparation that provide active acquired immunity against the certain disease. याला अंडरलाईन करून टाका. हे त्याची व्याख्याच आहे वॅक्सिनची. वॅक्सिन कशाला म्हणतात? वॅक्सिन इज ए बायोलॉजिकल प्रिपरेशन. जीवशास्त्राचं हे काय आहे? तयार केलेलं प्रिपरेशन आहे. दॅट प्रोव्हाइड ऍक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. म्हणजे हे पुरवठा करतं. काय पुरवठा करतो? आपल्या शरीरामध्ये ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी. ॲक्टिव्ह म्हणजे क्रियाशील असणारी, आपल्या शरीरामध्ये प्राप्त करून देणारी प्रतिकारशक्ती, जी की पूर्वी नव्हती. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रतिकार अगेन्स्ट द सर्टन डिसीज. अगेन्स्ट द सर्टन डिसीज म्हणजे आता कोणतेही रोग असेल, जे रोग असेल त्या रोगासाठी ते वापरलं जाणारं असा त्याचा अर्थ आहे. ओके. पुढे त्याच्यामध्ये बघा या ठिकाणी usually a vaccine consists of a biological agent that represent the disease causing organism. बघा, वॅक्सिन ही जी काही आहे तर आपल्याला बायोलॉजिकल एजंट आहे. एजंट म्हणजे मध्यस्थ करणारा. बरोबर आहे. जेणेकरून त्यापासून एक मायक्रोऑर्गॅनिझम पासून आपल्याला रोग होतो, त्याला आपल्याला थांबवणारा असा त्याचा अर्थ. इट इज ऑफन मेड फ्रॉम ए वीकंड और किल फ्रॉम द मायक्रोऑर्गॅनिझम. ज्या आपल्या शरीरामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम तयार झालेले आहेत तर त्यांना मारण्याचं काम करतं असा त्याचा अर्थ आहे. इट्स टॉक्सिन ऑर वन ऑफ द इट्स सरफेस प्रोटीन अँटीजन. त्याचं त्या ठिकाणी जो टॉक्सिन म्हणजे विष. बरोबर. विष म्हणजे घातक जे काही असेल तर ते प्रोटीननं बनलेलं अँटीजन असतं असा त्याचा अर्थ आहे. बायोटेक्नॉलॉजी हॅज द अफॉर्ड मॉडर्न डायग्नोस्टिक किट्स. आता डायग्नोस्टिक म्हणजे ते बरं करणारी, दुरुस्त करण्यासाठी वापरलं जाणारी ती किट्स. म्हणजे किट म्हणजे ते साहित्य. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर रिकेटेशियल बॅक्टेरियल व्हायरल व्हॅक्सिन अलॉंग विथ द रेडिओ लेबल्ड बायोलॉजिकल थेरापेटिक्स फॉर इमेजिंग और ॲनालिसिस. त्याचं त्या ठिकाणी इमेजिंग केलं जातं किंवा ॲनालिसिस केलं जातं. मग त्या ठिकाणी जो रोग आपल्याला बॅक्टेरियापासून झाला असेल, व्हायरसपासून झालं असेल, बुरशीपासून झालं असेल किंवा आणखीन कशापासून काय झालं त्या ठिकाणी त्याचं अनलाइज केलं जातं, तपासून त्या ठिकाणी असा त्याचा अर्थ आहे. व्हॅक्सिन हॅज इलिमिनेटेड. बरोबर. इलिमिनेटेड. व्हॅक्सिन हे इलिमिनेटेड म्हणजे त्याच्यापासून काढून टाकलं जातं. कोणा? स्मॉलपॉक्स. स्मॉलपॉक्स म्हणजे देवीचा रोगी आपण पूर्वी म्हणत होतो त्याला. पोलिओ अँड अदर डेडली डिसीज. जे डेडली डिसीज म्हणजे जीव प्राण घातक रोग आहेत. बरोबर आहे. डेडली डिसीजेस फॉर लास्ट सेव्हरल डिकेड्स. डिकेड म्हणजे काही जुन्या कालावधीपासून आपण त्याचा उपयोग करत आहोत. बायोटेक्नॉलॉजी हॅज मेड ॲडव्हान्समेंट इन व्हॅक्सिन बाय मेकिंग recombinant vaccine that have potential to eradicate non-communicable disease like cancer. बरोबर. eradicate म्हणजे समूळ नष्ट करणे. eradicate म्हणजे काय? त्या रोगाचं पूर्ण नायनाट करणे त्या वॅक्सिनपासून उपयोग त्या ठिकाणी केला जातो. नेकेड DNA वॅक्सिन व्हायरल वेक्टर वॅक्सिन plant derived vaccine are found to be most effective against a number of bacterial and viral disorders. बॅक्टेरियापासून किंवा व्हायरसपासून आपल्या शरीरामध्ये दोष निर्माण झाला असेल, धोका निर्माण झाला असेल, जीवाला प्राण जाण्याची शक्यता असेल तर त्यावेळेस याचा उपयोग केला जातो असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड्स. त्याच्यामध्ये काय म्हणते? कलेक्ट द इन्फॉर्मेशन pertaining to recombinant vaccine and their type, protein vaccine and DNA vaccine. आता डीएनएचे किंवा त्या ठिकाणी वॅक्सिनचे प्रकार कोणते येतात त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. इंटरनेटवर जाऊन तुम्ही जर माहिती मिळवलं तर त्याच्यावर खूप माहिती आहे असा त्याचा अर्थ आहे. ओरल व्हॅक्सिन. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय? ए नोव्हेल अप्रोच. बघा, ओरल तोंडाद्वारे त्या ठिकाणी घेतली जाणारी वॅक्सिन ते आहे. त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणतंय त्यांना ते बघा या ठिकाणी. The latest hotspot in a field of vaccine research is development of vaccine which can be taken
ओरली, बघा ही वॅक्सिन तोंडाद्वारे घेतली जाते. इम्युनोजेनिक प्रोटीन ऑफ सर्टन पॅथोजन इज फाउंड टू बी ॲक्टिव्ह when administered orally, full stop. The gene corresponding to such protein is isolated and a gene's construct is produced. This is introduced and expressed in a plant genome. याच्यामुळे काय केलं जातं, वनस्पतीमधली जिनोमिक कंडिशन वाढवली जाते. म्हणजे काय, जिनोम म्हणजे मॉडिफाईड जीन, सुधारित विकसित जीन त्याच्यामध्ये डेव्हलप केलं जातं, असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. विच रिझल्ट इन द प्रोडक्शन ऑफ द सच इम्युनोजेनिक प्रोटीन इन द पार्ट ऑफ द प्लांट वेअर इट इज एक्सप्रेस्ड. जे एक्सप्रेस केलं जातं प्लांटच्या पार्टमध्ये, असा त्याचा अर्थ आहे. दीज व्हेन फीड इनटू ॲनिमल आर मेनली ह्युमन. बघा का म्हणतो या ठिकाणी, दीज व्हेन फीड इन ॲनिमल आर मेनली इन ह्युमन. हे ॲनिमलला फीड केलं जातं, खायला तोंडातून त्या ठिकाणी टाकलं जातं, म्हणजे फीड केलं जातं माणसांना सुद्धा तोंडाद्वारे. द पर्सन बिकम वॅक्सिनेटेड अगेन्स्ट द सर्टन पॅथोजन. बघा काही व्यक्तींना अशा गोष्टीपासून पॅथोजन झालेलं असेल त्या ठिकाणी या ह्याच्यामध्ये. सच वॅक्सिन्स आर ऑल्सो नोन ॲज एडिबल वॅक्सिन. काही वॅक्सिन तोंडाद्वारे घेत असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, आपण एडिबल व्हॅक्सिन म्हणतो. एडिबल म्हणजे खाऊ शकतो. An existing invention is production of melt in the mouth. बघा तोंडामध्ये वितळवलं जातं ते घेऊन सुद्धा अशा काही ठिकाणी, बरोबर आहे. वॅक्सिन दॅट कॅन बी ॲडमिनिस्ट्रेड इन प्लेसिंग देम अंडर युअर टंग दॅट डिलिव्हर इट इनटू द ब्लड स्ट्रीम. नंतर तोंडामध्ये देऊन त्यांना काय केलं जातं, वितळलं जातं. तोंडातून विरघळल्यानंतर मग नंतर रक्ताच्या प्रवाहामध्ये त्या ठिकाणी वॅक्सिन आपल्या प्रत्येक पेशीपर्यंत जातं, असा त्याचा अर्थ आहे. इज द कम्फर्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन कॉमा लो कॉस्ट अँड इझी ऑफ स्टोरेज. कमी खर्चामध्ये मिळतो आणि याला स्टोरेज करण्यासाठी सुद्धा काहीही आपल्याला ताकद म्हणजे त्याला त्या ठिकाणी खर्चिक नाही, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर आता बघा बी, ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर म्हणजे पीकशास्त्र किंवा पिकाशी संबंधित असणारं. ॲप्लिकेशन ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर इन्व्हॉल्व्स काय म्हणतो, ॲप्लिकेशन्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर्स. आता ॲग्रिकल्चर म्हणजे पीकशास्त्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा उपयोग केला जातो. इन्व्हॉल्व सायंटिफिक टेक्निक, आधुनिक संशोधनाचा शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून सच द जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम, अनुवांशिकदृष्ट्या विकसित केलेले सजीव. बीटी कॉटन, बघा लक्षात घ्या, हे बीटी कॉटन हे काय त्या ठिकाणी, पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. बघा हे विकसित केलेले आहे. इट हेल्प्स इन मॉडिफाईंग द प्लांट कॉमा ॲनिमल अँड मायक्रोऑर्गॅनिझम अँड इम्प्रूव्ह देअर ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी. आणि याच्या माध्यमातून अशा पद्धतीने आपण जेनेटिकली मॉडिफाईड प्लांट तयार करून आपण काय करतो, आपला पिकाचा उत्पन्न वाढवतो. लक्षात आलं. आणि म्हणून काय बीटी कॉटन, बीटी हे काय आहे, बीटी हे शॉर्ट फॉर्म आहे खरं तर. बीटी म्हणजे याचा अर्थ बॅसिलस थोरिनोजेनेसिस, हे बॅक्टेरिया स्पीसीचं नाव आहे, त्याच्यापासून बीटी कॉटन. आणि बीटी क्रॉप सुद्धा आहे. कॉटन म्हणजे कॉटनशी संबंधित आले हे, बरोबर आहे, कापूस ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे. आणि ते पुढे नंतर आल्यानंतर आणखी त्याच्यावर आपण चर्चा करूया. बीटी कॉटन आणि त्याच्यानंतर पेस्ट रेजिस्टन्स प्लांट. पेस्ट रेजिस्टन्स प्लांट म्हणजे काय, त्याला पेस्टनं जरी अटॅक केलं तरी त्याला काही होणार नाही. नाही 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 पेस्ट रेजिस्टन्स म्हणजे त्याला कोणी खाणारं जर असेल वनस्पतीला, बरोबर आहे, तर त्याला पेस्ट रेजिस्टन्स म्हणतो. किंवा इन्सेक्ट रेजिस्टन्स किंवा बॅक्टेरिया रेजिस्टन्स, फंजी रेजिस्टन्स म्हणजे काय, त्याच्यावर बॅक्टेरिया जरी पडलं तर त्याला रोग होणार नाही, त्याला बुरशी जर पडली तर त्याला रोग होणार नाही, व्हायरस जरी पडलं, व्हायरस रेजिस्टन्स, त्याच्यामुळे त्याला सहन करण्याची ताकद, असं त्याचा लक्षात आलं. किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टर रेजिस्टन्स. आता एन्व्हायरमेंटल फॅक्टर रेजिस्टन्स म्हणजे काय, एन्व्हायरमेंटल फॅक्टर म्हणजे पाणी आहे, जास्त पाणी पडलं तर पिकं खराब होतात, कमी पडलंही पिकं खराब होतात.
सर्दी जास्त पडली तरी खराब होतात, कमी पडली तरी त्या ठिकाणी, ऊन जास्त पडलं तरी खराब होतात. मग त्याला सुद्धा त्या एन्व्हायरमेंट फॅक्टरला त्या ठिकाणी रजिस्ट म्हणजे सहन करणे, बर्दाश्त करणेवाला, त्याला रेजिस्टन्स आपण असं म्हणतो त्या ठिकाणी. मग त्याच्यानंतर आता बघा पुढे, टिश्यू कल्चर इज यूज्ड इन मायक्रो प्रोपगेशन. टिश्यू कल्चर हे काय आहे, उपयोगात आणलं जातं मायक्रो प्रोपगेशन, सूक्ष्म जीवाचं उत्पन्न वाढवण्यासाठी केलं जातं. दॅट इज लार्ज स्केल प्रोपगेशन ऑफ प्लांट इन व्हेरी शॉर्ट ड्युरेशन. कमी कालावधीमध्ये या ठिकाणी त्याचं काय केलं जातं, अधिक उत्पन्न मिळवलं जातं. दिस टिश्यू कल्चर टेक्निक इज ऑल्सो द बेस्ट मेथड फॉर स्टोरिंग germ plasm and maintaining a specific genetic type clone. This technique is used in those plant which produce recradent seeds or produce highly variable seeds. म्हणजे काय, जे सीड्स अतिशय आपल्याला उत्पादनाच्या दृष्टिकोनातून फायद्याचे आहेत, व्हॅल्युएबल सीड्स आहेत, त्याच्यापासून आपल्याला फायदा जास्त होतो, फळं जास्त मिळते, तर ते व्हॅल्युएबल सीड्स आहेत. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये ते केले जाते. याच्यामध्ये ब्रॅकेटमध्ये बघा, रिकॅल्सिरंट मीन्स, आता त्याचा अर्थ सांगितलेला आहे, रिडक्शन इन द सीड मॉइश्चर कंटेंट बिलो सर्टन लेवल, फ्रीजिंग ड्रास्टिकली reduce the survival and thus the present difficulty in storage. Here subcellular damage of cell of seeds occur accompanied by consequent loss of viability when dried. कोरडे झाल्यानंतर कधी कधी बऱ्याच ठिकाणी का होतं, पीक जळून जातं, करपून जातो, खराब होतो. ऊन जास्त पडलं तरी त्याला सहन करणारा, आता सांगेन तुम्हाला, तो त्याचा संदर्भ असा त्याचा अर्थ आहे. आता जीन थेरपी, जीन म्हणजे अनुवंशिक जे काही असेल तर गुणधर्म, ते थेरपी म्हणजे औषधोपचार. कधी कधी जीन थेरपीचाच उपयोग करून त्याच्यावर औषधोपचार केला जातो. बरोबर, काही प्रॉब्लेम जर होत असेल तर. बरोबर, हे प्लांटमध्ये आहे, माणसामध्ये आहे, जनावरांमध्ये आहे, नवीन सुधारित संकल्पना आहे. असं बघा, ए जीन इज ए stage of DNA required to make a functional product such as part or all of protein. Full stop. During gene therapy, जीनचा औषधोपचार करण्यासाठी आपण जे करतो ते का करतो, जीन थेरपी, DNA that codes for specific genes is derived to individual cells in the body. जे काही ज्यांच्यापासून आपल्याला तयार करायचं आहे, बरोबर, जीन थेरपी, त्यांच्या बॉडीच्या सेलमधून त्या ठिकाणी तो भाग काढून घेतला जातो. जीन थेरपी इज अ ट्रीटमेंट ऑफ डिसीज. बघा, तुम्हाला मी सांगितलं जीन थेरपी काय आहे, औषधोपचार आहे, ट्रीटमेंट आहे. कशासाठी, रोगाचा. काय, बाय रिप्लेसिंग, अल्टरिंग ऑर सप्लिमेंटिंग ए जीन दॅट इज अब्सेंट ऑर abnormal and whose absence or abnormality is responsible for the disease. आपल्या शरीरामध्ये दोष निर्माण झाला की ते ॲबनॉर्मलिटी झाली. काय झालं त्या ठिकाणी, दोष. बरोबर, व्यंग, काहीतरी अडथळा निर्माण झाला की आपल्यामध्ये दोष झाला, असा त्याचा अर्थ. आणि ते दोष दूर करण्यासाठी जीनचा उपयोग करून औषधोपचार केला जातो. ठीक आहे, तर इथे आपण स्टॉप करू. आणि आता एक काम करू, तुमचं किती, 1ला सुटते ना, कितीला सुटते, 1लाच ना, 1लाच आसपास, 12:55 म्हणजे ते 1च आला ना, ते 1. तर मग आता एक काम करतो,